वरोरा भद्रावती विधानसभा में मनसे के उम्मीदवार प्रवीण सूर के साथ जब सीटीवी प्रतिनिधि हितेश राजन हीरे ने बातचीत की तो उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं। अब मतदान में ज़्यादा दिन नहीं बचे हैं और ऐसे में जो उम्मीदवार चुनाव में खड़े हैं वो लगातार प्रयास कर रहे हैं कि ज़्यादा से ज़्यादा वो मतदाताओं से संपर्क करें। वहीं इस मौके पर वरोरा भद्रावती विधानसभा में काफ़ी कड़ा संघर्ष देखने को मिल रहा है और इस विधानसभा क्षेत्र में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के उम्मीदवार प्रवीण सूर लगातार अपनी सक्रियता बढ़ाते हुए मतदाताओं तक पहुँच रहे हैं और उन्हें मतदाताओं का काफ़ी प्रतिसाद मिल रहा है। उनके व्यस्त कार्यक्रमों में से सीटीवी के प्रतिनिधि हितेश राजन हीरे ने उनके साथ वाहन में बैठकर इस चुनाव प्रचार के संबंध में बातचीत की। तो आइए देखते हैं इस संवाद के वक्त प्रवीण सूर ने अपनी प्रतिक्रिया में क्या कहा। प्रचाराला अवघे 5 दिवस शिल्लक आहे। उमेदवार प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत। त्याच अनुषंगाने आज आमच्यासोबत आहे प्रामाणिक प्रवीण भाऊ सूर। भाऊ काय सांगाल, अतिशय व्यस्त कार्यक्रम आहे, थोडासा संवाद साधण्याचा आपल्यासोबत। नक्कीच आजचा हा आमचा प्रवास आहे। आज सकाळी वर्ण्यामध्ये काही वार्डमध्ये फिरणं झालं, त्यानंतर आता खेमजई आणि चारगाव, तिथून आलं की टेंबुर्डा, असा व्यस्ततेचा कार्यक्रम सुरूच राहते। तर सर आपण प्रवीण भाऊ सूर यांच्यासोबत आपण हा विधानसभेचा प्रवास करणार आहोत। चला तर विधानसभेचा या कार्यक्रमात आपल्याशी स्वागत आहे। काय सांगाल आपण, नेमकं अतिशय व्यस्त असा कार्यक्रम आहे, अवघे 5 दिवस शिल्लक आहे, काय राहिला हा प्रवास नेमका? हा प्रवास विधानसभेचा नक्कीच समाधानकारक असाच राहिलेला आहे, कारण या पूर्ण क्षेत्रामध्ये फिरत असताना लोकांशी जवळीकता साधता आली आणि लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करता आला। अच्छा, नेमकं अतिशय बिझी असं शेड्यूल आहेत। तुम्ही राजकारणामध्ये आलात, पहिले समाजकारणामध्ये तुम्ही व्यस्त होतात, समाजकारणातून राजकारणाकडे जाण्याचा हा प्रवास नेमका कसा काय होता? अगोदर लहानपणापासूनच समाजकार्याची एक आवड होतीच, कारण गावामध्ये एखादा काही प्रश्न जर राहिला की जो नागरिकांच्या जवळीकतेचा प्रश्न, तर मग अशा प्रश्नाला कुठेतरी आपल्याला वाटायचं की आपण त्या सामाजिक प्रश्नाची सोडवणूक करायला पाहिजे। मग तो आमचा एक ग्रुप असा करता करता आम्ही ते समाजकारण्याचं कार्य आमचे सुरू होतेच। पण समाजकारण हे फक्त काही लोकांपर्यंत पोहोचता येते आणि नेमकं राजकारणाचं असं आहे का राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही कित्येक लोकांपर्यंत चांगल्या योजना राबवता येते त्यांच्या माध्यमातून, आणि समाजकारण सुद्धा साधता येते। म्हणून मी राजकारणामध्ये आलो। अनपेक्षित नाही असं म्हणता येईल? नक्कीच, मी या राजकारणामध्ये अचानकपणे मला यावं लागलं, कारण जर पाहिलं तर आमचा राजकीय पिंड काही घरचा नव्हताच, तरी पण स्वर्गीय नंदूभाऊ सूर हे घराणेशाहीचा पिंड नाहीच। आमच्या घरामध्ये आजही सुरुवातीला आमच्या घरचे कोणीच याच्यामध्ये नव्हते फील्डमध्ये। जेव्हा आता आमचे मोठे बंधू स्वर्गीय नंदूभाऊ सूर या क्षेत्रात मनसेचं काम पाहत होते आणि त्यांच्यासोबत जी एक घटना घडली, ती घटना म्हणजे दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर त्याच दिवशी नेमकं मला SBI लाईफ इन्शुरन्समध्ये ॲज अ युनिट मॅनेजर म्हणून मी ड्युटी जॉईन करण्यासाठी नागपूरला सुद्धा जात असताना ती घटना घडली आणि मग मला कुठेतरी एकदम याच्यामध्ये यू टर्न घ्यावा लागला आणि माझी नोकरीचा प्रस्ताव मला सोडून मला या राजकारणामध्ये कुठेतरी स्वर्गीय नंदूभाऊ सूरला अपेक्षित असलेलं यश किंवा कार्य ते पूर्ण करण्याकरता मला या क्षेत्रामध्ये नसताना राजकारणाचा आपण या राजकारणाकडे वळलात? नक्कीच। अच्छा, हो। काय म्हणजे नेमकं काय अडीअडचणी आल्या या संदर्भामध्ये? याच्यात अडीअडचणी अशा आल्या की सुरुवातीला असं वाटायचं सामान्य माणसाचं राजकारण आहे असं म्हणतात। नक्कीच सुरुवातीला आणि मला सुद्धा असं वाटत होतं, पण मग माझ्या एक लक्षात आलं की समाजकारणापेक्षा राजकारणातून आपण खूप काही लोकांचं भलं करू शकतो, कारण हे माध्यमच एवढं मोठं आहे का तुम्ही कित्येक लोकांना चांगल्या योजनांचा लाभ देऊ शकता, समाजाला एक विकासात्मक दृष्टिकोन तुम्ही या राजकारणाच्या माध्यमातून आपण देऊ शकतो। अच्छा, त्याच्या माध्यमातून तुम्ही राजकारणात आपला प्रवेश झाला? हो, नक्कीच। आता तुम्ही वरा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढतायत, तर काय नेमका अजेंडा घेऊन जाताय आणि वैयक्तिक तुमचा अजेंडा काय राहील? पक्षाचा अजेंडा हा तर तुमच्या लक्षातच आहे। पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हापासून स्थापन झाली तेव्हापासून पक्षांनी कोणत्याही पक्षासोबत युती न करता एक आपण स्वतंत्र आपली पक्षाची भूमिका मांडायची आणि महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम राष्ट्र बनवायचं आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू, हे तर ब्रीदवाक्य साहेबांचं आहेच। त्यानुसार आम्ही मनसे सैनिक किंवा मनसे उमेदवार म्हणून सुद्धा आमचा सुद्धा अजेंडा तोच राहील। अच्छा, या विधानसभेमध्ये प्रकर्षाने आपलं की अनेक समस्या जाणवतात,
खूप साऱ्या समस्यांनी समस्याग्रस्त विधानसभा म्हणून सुद्धा बोललं जात आहे. नेमकी कुठली समस्या तुम्हाला प्रकर्षाने या ठिकाणी वाटतंय? आपला हा क्षेत्र जेवढा औद्योगिक क्षेत्र आहे तेवढाच कृषी प्रधान एक क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला, प्रदूषणाची समस्या आहे, बेरोजगारीची समस्या आहे, पांदन रस्त्याची समस्या आहे, त्याच्यानंतर वीज, शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवण्याची समस्या, अशा कित्येक समस्या इथे आपण नुकतंच वीज संदर्भामध्ये म्हटलं आहे. बरोबर, हा बिकट प्रश्न आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना डिमांड दिला जात नाही आहे. बोर खोदले गेले पण त्यांना डिमांड दिल्या जात नाही आहे, वीज जोडणी करून दिल्या जात नाही आहे. नेमकं याच्यावर आपली काय भूमिका राहील? यांच्यावर एकतर लोकप्रतिनिधींनी विधानसभेत, आपण ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून पाठवतो, या लोकांनी तिथे विधानसभामध्ये या प्रश्नावर विधानसभेत धारेवर धरायला पाहिजे सरकारला. जोपर्यंत आक्रमक किंवा एखादे चांगले उद्दिष्ट असणारे किंवा चांगलं नियोजन करू शकणारे लोकप्रतिनिधी या विधानसभेत जाणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याच्या या प्रश्नाला मला वाटत नाही कोणी सोडवू शकणार म्हणून. त्यामुळे यांनी मनसेच्या उमेदवार म्हणजे मला विधानसभेत नक्कीच पाठवावं. या मुद्द्यावर मला चांगलं सकारात्मक निर्णय घेता येईल. जागतिक पातळीचा आपल्याकडे व्याघ्र प्रकल्प आहे. हा व्याघ्र प्रकल्प अजूनही पाहिजे त्या प्रमाणात त्याचा विकास झाला नाही आहे. इकडे आपण जागतिक व्याघ्र प्रकल्प म्हणतो, परंतु सोयीसुविधांचा अभाव आहे किंवा त्याच्यामुळे बरेचसे लोक प्रभावित झाले आहेत. या संदर्भात आपली काय भूमिका आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात, जगात, कारण इथं आलेला पर्यटक हा वाघ बघितल्याशिवाय जात नाही अशी ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. आणि कुठेतरी म्हणूनच इथं पर्यटक येतात. आणि याच सभोवताल पुन्हा खूप काही पुष्कळ पाहण्याला एक आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये केंद्र आहे, पण त्याचासुद्धा असा पाहिजे तेवढा काही विकास झालेला नाही. हां, लोकप्रतिनिधींनी या जिल्ह्याला जर समजा जगातले पर्यटक आणि भारतातले पर्यटक, महाराष्ट्रातले पर्यटक जर आपल्या जिल्ह्यात येत असेल तर पुन्हा त्यांना आपण काय काय दाखवू शकतो याबाबत त्यांनी आराखडा तयार करायला पाहिजे. जेणेकरून प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक त्या एखाद्या तालुक्यामध्ये, एखादं समजा आपला भद्रावती विचार केला तर तिथं गुफा आहे, बौद्धकालीन गुफा, त्याच्यानंतर जैन मंदिर आहे, भद्रनाग मंदिर आहे, गौराडा मंदिर आहे, हे म्हणजे पुरातन मंदिर आहे. आणि त्यांच्यापासून खूप म्हणजे त्या याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या लोकांनीसुद्धा भेटीगाठी दिलेल्या आहे. मग अशा जागी जर समजा वरोरा भद्रावतीचा जर आपण विकास केला, म्हणजे विचार केला, तर याच्यामध्ये सुद्धा पर्यटकाची संख्या पुन्हा वाढू शकते. त्या माध्यमातून लोकांना रोजगारसुद्धा मिळू शकतो. याबाबतसुद्धा लोकप्रतिनिधींनी विचार करणं गरजेचं आहे. याच अनुषंगाने एक याच्याशी निगडीत प्रश्न आहे की मानव आणि वन्यजीव हा संघर्ष शिगेला आपला टोकाला पोचला आहे. दर दिवशी कुठे ना कुठे मानवावर वाघांचे हल्ले होत आहेत, त्याच्यामध्ये नाहक मानवांचा बळी जातो आहे. शासनाचं धोरण राहिलं आहे आजपर्यंतचं की वाघ वाचला तरी चालेल, माणूस मेला तरी चालेल, पण वाघ वाचला पाहिजे. हे धोरण कितपत योग्य आहे असं मला वाटतं? आम्ही असं म्हणणार नाही की शासनाचं हे धोरण पूर्णपणे चुकीचं आहे, पण कुठेतरी जसे त्यांना वाघसुद्धा गरजेचे आहे तसे मानवाचा सुद्धा जीव मौल्यवान आहेच. म्हणून याच्यावर सरकारने समजा जे गावं याला लागून आहे, आपल्या ताडोबा बफर झोन किंवा कोर झोनला लागून आहे, याच्यासाठी एक परमनंट प्रोटेक्शन वॉल बिलकुल, आणि कार्यक्षेत्रामध्ये त्यांना जे आता आपण एका जंगलातून दुसऱ्या जंगलातून जोडणारा जो कोर त्यांनी मार्ग झालेला आहे, अशा याच्यात त्याला एक बफर झोन घोषित करावं, जेणेकरून तिथं रहदारी काही चालणार नाही आणि त्या वाघांनाही आपला अधिवास करता येईल असं ते कार्यक्षेत्र त्यांचं सेफ राहील. CTV के लिए हमारे प्रतिनिधि हितेश राजन नेरी की रिपोर्ट.